मार्लेश्वर हे पहिलं मुरादपूर गाव आहे देवरुखच्या बाजूला ना, तिथून आलेले आहे. ते एका ब्राह्मणाच्या वेशात ते इकडे आले. त्यावेळेला त्यांना ते गुहा दिसली. त्याच्या आतमध्ये शिवलिंग वगैरे पांडवांच्या काळात जे त्यांनी केलेले ते. माझे आहे ते सारे तुझे आहे चालणे बोल. रात्रीचं आम्ही फिरायला सुद्धा गेलो 12 वाजता एका ब्रिजवरती. रात्रीचं फुल अंधार होता तिकडे वगैरे सगळं. बाजूला स्मशानभूमी होती. तो एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला भेटला. आजी कुठं चाला? माझं म्हणणं आहे की जेवण खूपच मस्त होतं आणि मला थोडं वाईट पण वाटतंय कारण की एकदम आयसोलेटेड गाव आणि आयसोलेटेडचा एक्सपिरियन्स का आला आपल्याला कारण की ऑफ सीझन आहे, गावी कोणच नव्हतं. तर आपल्याला असं वाटत होतं की आपणच आहे तिथे, विच इज द बेस्ट फिलिंग. कोण नाही डिस्टर्बन्स आणि पूर्ण ग्रीनरी आजूबाजू, पाण्याचा आवाज, आपण सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आणि सगळे उठलेत. सकाळचे 7:30 वाजलेत. आता काल रात्रभर तर आम्ही थोडंसं मजा केली. रात्रीचं आम्ही फिरायला सुद्धा गेलो 12 वाजता एका ब्रिजवरती. रात्रीचं फुल अंधार होता तिकडे वगैरे सगळं. बाजूला स्मशानभूमी होती. तो एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला भेटला. त्याच्यानंतर आत घरी आलो, मस्त थोडं गप्पा गोष्टी मारल्या आणि मग रात्री झोपलो. पळायला लोक निघणारा चहा फक्त बनव. नमस्कार मित्रांनो. आजचा गावचा दुसरा दिवस आहे. आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे. आज आम्हाला मार्लेश्वरला जायचं आहे आणि तिथून आम्हाला गणपतीपुळ्याला पण जायचं आहे. तर 2 प्लेस आहेत आज आम्हाला. आणि प्राचीन कोकण म्हणून तिथे एक आहे, तिथे सुद्धा जायचं आहे. पण तिथे आता आम्ही डिसाईड नाही करत आहे, डिस्कस नाही करत आहे की काय होईल किंवा एखादं स्किप पण होऊ शकतं. त्या मंदिराचं दर्शन आपण घेऊया. रामदेवतेचं फोटो स्टेशन चल रहा है भैया. आणि इकडे हे पाण्याचं म्हणजे पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी बांधलेलं आहे ते. आणि तिथे तुळस आहे आणि इथे नंदी आहे. आतमध्ये हे पूर्ण देवाचं स्थान. आमच्या इथे खूप मोठे कार्यक्रम होतात. गणेश जयंतीला कार्यक्रम होतो, गावची जत्रा असते तेव्हा कार्यक्रम होतो, दसऱ्याला देवी बसवतात तेव्हा असतो कार्यक्रम, 10 दिवस तिथं जागरण असतं. असं बरेच कार्यक्रम असतात इकडे. आता मी एवढं काय गावाला जास्त येत नाही तर मला माहीत नाही. आजी कुठं चालात? कुठल्या वाडीतले आजी? कुठल्या वाडीतले? अच्छा, गावकर वाडीतले. सॉरी, आम्ही काय मुंबईचे आहेत, आम्हाला माहीत नाही. चला आजी. पाठून आजी येते. काय ते समोर दिसतंय ना, ते नवीन घर. आकाश एकदम मस्त क्लीन झालेलं आहे. पावसाचं कुठं काही नाव नाही आहे. इकडे तर विशालगड वगैरे आहे. आता माझ्या गावातनं आम्ही निघतोय जातोय मार्लेश्वरला. सगळं तयारी वगैरे झाली, सगळ्यांचं सगळं वगैरे झालेलं आहे. फक्त आता निघायचं आहे आणि हा ब्लॉग पण कंटिन्यू करूया आणि मार्लेश्वरचं दर्शन वगैरे सगळं आपल्या ब्लॉग थ्रू सगळ्यांना बघायला भेटेल. हा कशात? हां, बरं. कुठं कामाला? होय इकडे कामाला. फायनली आता आम्ही निघालो गावातनं. वाजलेत 10 बरोबर. बॅग टाकू पाठीमागे? नाही आतून टाकायचं. जो आता जर मागे जो बसतील ना. जे के बाबा काय बोलता?
अरे भाई छोड़ रेबीज होत आहे तो वाइल्ड एनिमल नहीं वो काटा कुत्ता कुछ नहीं काटे जो एक ही इंजेक्शन लग नहीं वो मेरे को डर पता है क्या लगता है, मैंने एक चीज देखा, इंजेक्शन लेने के बाद उसको रेबीज हुआ। क्या बात कर रहे मैं बोला फिर यार कितना रिस्की है, हैं और एबीसी नॉन क्यूरेबल लेवल ही नहीं भाई। कोणाला चावलंय काय नहीं इंजेक्शन मी अभी सांगतो आगे चलाय अरे लेकिन गावाखेड्यात या अरे भाई पोचता अगर नाहीये। चालू भी हो अगर ये आगे भी चले गए बट अभी तक उसका ये नहीं है ट्रीटमेंट नहीं है रेबीज हो गया तो जैसे HIV है वैसे रेबीज हो गया तो ना हाँ अगर तेरे को हो गया तो देयर इज नो ट्रीटमेंट यू विल डाई आता आपण देवरूखला आहे ना आणि देवरूखवरून आम्ही निघणार आहोत मार्लेश्वरला मार्लेश्वरला गावचा अनुभव तुला काय मी पण वाटतं कोकणातलाच आहे हा पण माझ्या गावाला येऊन तुला कसं वाटतं तुझं गाव खूपच सिनिक होतं. म्हणजे एक फ्रेम अशी होती की फोटो काढू शकतो असं होतं. असं होतं पण एक दिवस तू असा आहे की ॲटलिस्ट म्हणजे तुला असं फोटो काढायचा असं वाटत असेल तर एक दिवस असा आहे की टाईम काढून 1-2 दिवसासाठी मस्त फोटो काढण्यासाठी ओव्हरऑल खूप सुंदर बोलतात ना एकदम आयसोलेटेड गाव, आणि आयसोलेटेडचा एक्सपिरियन्स का आला आपल्याला, कारण की ऑफ सीझन आहे, गावी कोणच नव्हतं, तर आपल्याला असं वाटत होतं की आपणच आहे तिथे, विच इज द बेस्ट फिलिंग. कोण नाही, डिस्टर्बन्स आणि पूर्ण ग्रीनरी आजूबाजू, पाण्याचा आवाज, आपण सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो. आणि हा आमचा मित्र टोचत देण्यात खूप एक्सपर्ट होणार असं सगळं मोठं एक्सपर्ट कसा होता बघा रिव्ह्यूज दिले पाहिजेत, रिव्ह्यूज द्यायला पण तुम्ही केपेबल पाहिजे. तर मित्रांनो आम्ही आता आहे मार्लेश्वर नगरीमध्ये. मार्लेश्वर हे आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. एकदमला धाबा आणि मस्त झुणका भाकर, बर्गर, कांदा, टमाटर असं काही बरंच आहे या दुकानामध्ये, सॉरी हॉटेलमध्ये. आणि तर हॉटेलमध्ये आलोय, भूक लागली खूप आणि मगापासून काही खाल्लं नाही आहे, तर सगळेजण थोडंसं काहीतरी खातोय, नाश्ता वगैरे करतो आणि तिथून आम्ही पुढे देवाचं दर्शन करायसाठी जाणार आहोत. ती वाव नदी आहे आणि वरूनच डायरेक्ट येते, म्हणजे ती धबधब्याच्या स्वरूपात ही नदी तुम्हाला बघायला भेटेल. या नदीचं नाव आहे भाव नदी. तोंडाला पाणी सुटलंय. अच्छा भाई लोग, नाश्ता विस्ता किया ना तुम लोग ने? नहीं किया. माझगावकर आता जस्ट नाश्ता वगैरे करून जगदंब ढाबा इथे आम्ही झुणका भाकर खाल्ली. 1 नंबर झुणका भाकर होती. तुला कसं वाटलं जेवण कसं वाटलं? अवेसम अगदी अवेसम. तुला काय आवडलं त्यामध्ये? हो हो हो. तू रेकमेंड करशील बाहर का मिस कर रहे क्या? तुझं काय आगे भेटू ना. तुझं म्हणणं काय जेवण माझं कसं म्हणणं आहे की जेवण खूपच मस्त होतं आणि मला थोडं वाईट पण वाटतंय, कारण की आमच्या बरं झालं थांबलं माहिती आहे, आता पाऊस गेला त्यांनी बघ. चहा मिस केला, अप्रतिम चहा होता. चहा म्हणजे एकदम बोलतात ना की तुम्हाला सकाळचा चहा जो हिट करतो तो नाही. केलाय माझा. मार्लेश्वर हे पहिलं मुरादपूर गाव आहे, देवरुखच्या बाजूला ना, तिथून आलेले.
तिथून ते अंगोलीमध्ये आले. आता जिथे मंदिर झालंय मठ म्हणून मार्लेश्वर आद्यदैवत. नवीन म्हणजे ते जुनं होतं पुरातन, त्याला नवीन केलं आता. आज माझे आहे. आणि आता आपण मार्लेश्वरमध्ये पहिल्यांदा ही पहिली पायरी चढतो आहे, मार्लेश्वरची पहिली पायरी. आणि इथून जवळजवळ 500 ते 600 पायऱ्या आहेत पुढे जायला. तर चला तर आपण पुढे जाऊया. अशी आख्यायिका आहे, म्हणजे एक स्टोरी आम्हाला माहिती आहे की एका ब्राह्मणाच्या वेशात ते इकडे आले या जंगली. तेव्हा हा रस्ता नव्हता, पायवाट होती. या जंगलातून येऊन ते इकडे राहिले. याच्यानंतर ह्या मारळ गावातले लोक इकडे शिकारी करत असत. त्यावेळेला त्यांना ते गुहा दिसली. त्याच्या आतमध्ये शिवलिंग वगैरे हे पहिल्यापासूनच होतं, म्हणजे पांडवांच्या काळात जे त्यांनी केलेलं ते. चालणे बोलणे हे जिणे तुझे आहे. चालणे बोलणे हे जिणे तुझे आहे. ज्या दिवशी दिसले तो दिवस होता मकर संक्रांत. आणि त्या मकर संक्रांतीच्या दिवशी मग त्यांनी या गावातल्या लोकांनी सांगितलं की बाबा मकर संक्रांतीच्या दिवशी तुझा आम्ही उत्सव साजरा करू, म्हणून मकर संक्रांतीला यात्रा असते. आतापर्यंत आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलो. अजून किती वरती आहे? अजून हाय 100 मंजिल और आगे. मंजिल और 300-350 स्टेप्स बाकी आहेत. हा मधला आहे CNG भरलेलं आहे. शाहरुख का दिसतोय. हात हां, तुला काय वाटतं? तू आला आहेस ह्याच्या अगोदर परत कधी? एकदम लहान असताना आलो तू. आला आहेस ते? हो, लहान, एकदम लहान असताना. अच्छा, तेव्हा स्टेप्स इतके नव्हते म्हणजे. बरोबर. आता थोडं डेव्हलप झालं. अभी आ गया, अभी आ दिक्कत है. पूछ रहे कल्पेश किधर है, अभी ठीक करके देंगे उसको. हाँ, तर मी पण 15 वर्षापूर्वी 12-13 वर्षापूर्वीच आलो होतो. प्रशांत यांनी क्लेम केलेलं काय की आपण अर्ध्या तासाच्या आत पोहोचू. कुठे वरती झाला आलो ना इथून पुढे. कारण की तेव्हा प्रशांत हे आमचे ॲथलीट होते. बरोबर. आणि आता पण ॲथलीट आहे. हा, ते ऑलिम्पिकसाठी गेलेले, पण त्या वर्षी ऑलिम्पिकच कॅन्सल झालं. कारण की बाकी कंट्रीजवाले होते, ते घाबरले की प्रशांत सारखा ॲथलीट आला तर आमचे मेडल गेले. हे शुअर आहे, कारण की प्रशांत हा 7वीत आहे. बरोबर. आणि 7वी त्याची प्राईम होती. अदरवाईज ते व्लॉग मध्ये लय बेनिफिशियल आहे. हा, तुला माझी बडबड बुडत दिसते. ऑलिम्पिक 7वी आणि 8वी करते. घेतोस काळजी माझी सदा सर्व काळी. घेतोस काळजी माझी. पण एन्जॉय फुल आहे लाईफ. आता पुढेच आहे देवाचं, म्हणजे एक बोलतात ना गुफा आहे, गुफा देवाची. तर तिथे आतमध्ये स्वयंभू देवस्थान आहे शंकराचं. आम्ही ऑलमोस्ट पोचलोच ना. हो, ऑलमोस्ट पोहोचलो. हा सोम आला. 200-300 मीटर असतो. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. जस्ट आम्ही दर्शन घेतलेलं आहे.
खूप भारी फिलिंग होती. आतमध्ये गुफा आहे, गुफेमध्ये मंदिर आहे ते पूर्णपणे. एका साईडला मार्लेश्वर आहे, एका साईडला मल्लिकार्जुनचं पूर्ण देवस्थान आहे. बाहेर गंगा आहे, त्याच्या खाली अजून एक कुंड आहे कोणती तरी. तिथे खूप पाणी आहे तर आम्हाला जाता येणार नाही, पावसामध्ये थोडं रिस्क असतं. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 14 जानेवारीला मकर संक्रांत असते, त्या दिवशी इथे मोठी जत्रा भरली जाते आणि तेव्हाच पूर्णपणे मार्लेश्वर भरलेला असतो. तिथे खूप सारे भाविक येतात त्या दिवशी. बेस्ट वे आहे. हां रत्नागिरी संगमेश्वर स्टेशनला या, हां तिकडून ST असते संगमेश्वर बस स्टॉपपर्यंत. बरोबर, तिथून डायरेक्ट बस आहे. बस आहे. 21 तासांनी बस आहे. ते बस तुम्हाला पायथ्याशी सोडतील. बरोबर. हां, आणि बस जरी तुम्ही ट्रॅव्हल स्वतःचा करत असाल, म्हणजे स्वतःची प्रायव्हेट कार वगैरे असेल काय, बॉम्बे टू गोवा हायवेवरनं संगमेश्वरमध्ये आलात, डेपोच्या इथूनच एक बाजूनीच लेफ्टला जायला रस्ता आहे. त्या लेफ्टनी डायरेक्ट टुवर्ड्स देवरुखला जायला रस्ता आहे. देवरुखवरनं पुढे आलात की कोणाला विचारलं की राईटलाच आहे, तो पहिला रेप मारला ना तर मे बी तो रूट आहे तिथेच. या कंदमूळ कायला गोड असतंय, लय भारी लय चांगलं. रामाने 14 साल उन्हासमध्ये काढलेलं फळ कंदमूळ. जेव्हा आपले पूर्वज शिकार नाही करायचे आणि त्यांना शिकार नाही भेटायची तेव्हा हे खायचं. म्हणजे जेव्हा होमोसेपियन मानव शिकार नाही करायची ना तेव्हा हाच त्यांच्यासाठी एक ऑप्शन असायचा कंदमूळ. आणि याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत आणि या जमिनीच्या खाली भेटतं. तर हलकासा स्वीट आहे, खूप टेस्टी आहे. आणि आता आपण पोचलो आहे शेवटच्या पायरीवरती. मार्लेश्वर दर्शन कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? खूप छान, अप्रतिम. म्हणजे असं काहीतरी Positive वेगळं vibes आहे. बघण्यासारखा भेटला. खूप खूप खूप. मी पहिल्यांदाच बघितलं असं. गुफामध्ये. आय वॉज फ्लॅबरगॅस्टेड. आणि ह्याच्या इसके पीछे कहानी है, रुको आपको बताता हूँ. तर एक कहानी है उसके पीछे. तो मैं रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था. तर नेक्स्ट आपला असणारा स्टॉप गणपतीपुळे. गणपतीपुळ्याला आपण त्यासाठी एवढी हाईप झालेली आमच्या ट्रिपची, त्याने आता चालू.